पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं लव्ह ट्रँगलमधून एका 21 वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 4 मे रोजी घडली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. मुलीच्या आईनं आरोपी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरात प्रेमसंबंधातून झालेल्या मानसिक छळाला कंटाळून एका 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 4 मे रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी आता मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठोंबरे वय 23 राहणार कोथरूड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. मयत तरुणी आणि राज यांचं गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना आरोपी राजच्या आयुष्यात दुसऱ्या एका तरुणीची एंट्री झाली. राजने नवीन तरुणीशी मैत्री केल्यानंतर आपल्या प्रेयसीला जाणीवपूर्वक टाळण्यास सुरुवात केली होती. मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आपला प्रियकर अचानक आपल्याला टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर मयत तरुणीने राजला याबद्दल जाब विचारला. मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी त्याने तिच्याशी सातत्याने भांडण करायला सुरुवात केली. त्याने तिला गंभीर मानसिक त्रास दिला. प्रियंकराकडून होणारा हा मानसिक छळ आणि फसवणूक सहन न झाल्याने अखेर या 21 वर्षीय तरुणीने 4 मे रोजी राहत्या घरात गळफास लावून आपलं जीवन संपविलं. ही घटना घडली तेव्हा वारजे माळवाडी पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्यानंतर तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलिसांनी प्रियकर राज ठोंबरे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. एका तरुण मुलीने प्रेम प्रकरणातून घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.